बालमित्रांनो, मी सौ सुरेखा भामरे. बालमित्रांनो, आज 26 फेब्रुवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी. डेथ ॲनिव्हर्सरी ऑफ स्वातंत्र्यवीर सावरकर. आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा संक्षिप्त जीवनपट अभ्यासणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सर्वाधिक हाल अपेष्टा, जन्मठेपेसारखी शिक्षा भोगूनही पुन्हा सर्व समाज क्षेत्रात धैर्याने काम करणारे अलौकिक नेतृत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव विनायक दामोदर सावरकर. त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी झाला. सावरकर घराणे मूळचे गुहागरचे. लहानपणापासूनच इतिहास वाचनाची आवड त्यांना होती आणि भोवतालची परिस्थितीही त्यांच्या मनावर परिणाम करत होती. त्यांचं जन्मगाव भगूर, पण शिकण्यासाठी ते नाशिकला आले. ते 14 वर्षाचे असतानाच एक घटना घडली. सर्वत्र प्लेगची साथ सुरू होती आणि त्यात इंग्रज अधिकारी उन्मत्तपणाने वागत होते. लोक दुःखात असतानाच व्हिक्टोरिया राणीचा राज्यारोहणाचा समारोह भारतातही मोठ्या थाटात साजरा करायचे सरकारने ठरविले. त्यामुळे येथील जनता चिडली होती आणि यातूनच चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. परिणामी चाफेकरांना फाशी झाली. या वृत्तामुळे बेचैन झालेल्या सावरकरांनी फटका नावाचे स्फूर्ती काव्य रचले. शिवाय आपल्या घरातील दुर्गा मातेच्या मूर्तीसमोर स्वातंत्र्यासाठी अखेरपर्यंत लढण्याची प्रतिज्ञा घेतली. हळूहळू विनायक व त्याचा मोठा भाऊ गणेश यांनी मित्रमेळा नावाने एक संघटना शाळेत सुरू केली. विनायकला तात्या तर गणेशला बाबा असे म्हणत. तात्या आणि बाबा यांनी व्यायामशाळा, सार्वजनिक गणेशोत्सव, शिवजयंती आदी कार्यक्रम सुरू केले. अशाच पद्धतीने त्यांचे काम पुढेही मोठेपणे सुरू राहिले. कॉलेजमध्ये असतानाही तात्यांनी ऐतिहासिक प्रसंगावर चर्चा करून आपल्या मित्रांमध्ये देशभक्तीचे बीजारोपण केले. पुढे नाशिकला अभिनव भारत चळवळ त्यांनी सुरू केली. अगदी इंग्लंडला ते गेले तेव्हा तेथे राहून त्यांनी अभ्यासाबरोबर हे कार्यही चालू ठेवले. तात्या बॅरिस्टर झाले, पण त्यांनी वकिली केली नाही. अनेक तरुणांना देशासाठी लढण्याची प्रेरणा त्यांनी दिली. राष्ट्रभक्तीचा मानदंड, अतुलनीय वक्तृत्व, लेखन, सामाजिक सुधारणेचे कार्य, संस्कृतचा प्रसार, उत्तम वृत्तपत्रीय आणि ग्रांथिक लेखन, केवळ स्मरणाच्या जोरावर कमला काव्य रचणारा आधुनिक वाल्मिकी अशा स्वरूपात भारतीयांना स्वातंत्र्यवीर सावरकर परिचित आहेतच. पण सशस्त्र क्रांतिकारकांचा मेरुमणी ही त्यांची भूमिका मात्र अजरामर आहे. इटलीचा राष्ट्रपुरुष जोसेफ मॅझिनीच्या चरित्राचे वाचन करताना हा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याला वळण देणारा प्रसंग होता. ज्यावेळी त्यांनी जोसेफ मॅझिनीच्या चरित्राचे वाचन केले त्यावेळी त्यांच्या आयुष्याला वेगळंच वळण लागलं. पण प्रत्यक्ष ते प्रवृत्त झाले ते मात्र चाफेकर बंधूंच्या हौतात्म्याने. बालपणीच्या एका प्रसंगाने त्यांच्या आयुष्याची दिशाच निश्चित झाली. सावरकरांच्या बालपणी गावकरी त्यांचा उल्लेख छोटे जहागीरदार असाच करत. विनायकची आई त्यांच्या 10व्या वर्षीच गेल्यामुळे विनायक मातृप्रेमाला परखा झाला. लहानपणापासूनच वाचनाचा छंद जडल्यामुळे अडगळीत टाकलेली पुस्तके काढून वाचणे, पोथ्या, इतिहासाची पुस्तके, कादंबऱ्या, कविता संग्रह, केसरी आणि अन्य वृत्तपत्रे असे वाचून त्यातील आवडलेला मजकूर सर्वसार संग्रह नावाच्या वहीत ते लिहून ठेवीत. याच काळात महाराष्ट्रात गाजलेल्या चाफेकर खटल्याचा निकाल लागला. बाळकृष्ण पंत, वासुदेवराव चाफेकर व महादेवराव रानडे यांना रँड प्रकरणी फाशी देण्यात आली. ही बातमी वाचताच सावरकर घरातील देवीसमोर बसले. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी या मुलाने भीष्म प्रतिज्ञा केली. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी मी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीन.
चाफेकरांसारखा मरेन किंवा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करीन. यापुढे मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरे तो झुंजेन. स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून सावरकरांनी आपली प्रतिज्ञा शेवटास नेली. उत्तम शिक्षण घेतल्यानंतर खरं म्हणजे इंग्रजांच्या नोकरीत आयुष्याचे भले झाले असते, मात्र तो मार्ग सोडून देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी काट्याकुट्यांनी भरलेला मार्ग निवडला. चाफेकर बंधूंनंतर अन्य कोणाची आहुती देण्यापेक्षा माझीच आहुती देशाला का नको असा विचार करून सावरकर बंधूंनी आपले आयुष्य देशसेवेला वाहिले. गणेश, विनायक, नारायणराव सावरकर या तिघांनी देशाची सेवा केली. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेत असताना सामाजिक सुधारणेचे पर्व पुढे चालवले. त्यांनी पतित पावन मंदिराची उभारणी केली. याची देही याची डोळा देश स्वतंत्र झालेला त्यांनी पाहिला, पण खंडित स्वरूपात. साहित्य संमेलनात अध्यक्ष स्थानावरून त्यांनी साहित्यकारांना लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या असा संदेश त्यांना दिला होता. 17 जानेवारी 1910 स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावर नाशिकच्या स्पेशल मॅजिस्ट्रेट कोर्टात खटला भरण्यात आला. त्यात 5 आरोप होते. 1. इंग्रज सरकारविरुद्ध युद्ध चालवलं. 2. इंग्रजाचं भारतातील सार्वभौमत्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 3. शस्त्रास्त्र मिळवून देऊन जॅक्सन यांच्या खुनाला मदत केली. 4. लंडनमध्ये शस्त्रास्त्र मिळवली व वाटली. 5. जानेवारी ते मार्च 1906 दरम्यान भारतात आणि 1908 ते 9 दरम्यान लंडनमध्ये देशद्रोही भाषणं केली. या आरोपाखाली स्पेशल मॅजिस्ट्रेट मॉंटगॉमेरी यानं अटकेचं वॉरंटही काढलं. परंतु सावरकर फरारी होऊन पॅरिसला गेले होते. तेव्हा अटकेचं वॉरंट बजवायचं कसं असा प्रश्न निर्माण झाला. शेवटी हे आरोप इंग्रज सरकारला कळवावे व लंडनमधून सावरकर यांना पकडण्याचा प्रयत्न व्हावा असं ठरलं. त्याप्रमाणे लंडनच्या बोस स्ट्रीट कोर्टानं 22 फेब्रुवारी 1910 रोजी वरील आरोप जाहीर केले. स्वतः सावरकर जरी पॅरिसमध्ये असल्यानं इंग्रज सरकारच्या छळापासून वाचले होते, तरी त्यांच्या पकडलेल्या सहकाऱ्यांचा छळ चालू होता. तो सावरकर यांना सहन होईना, म्हणून ते आपणहून 13 मार्च 1910 रोजी पॅरिसहून लंडनला आले. ताबडतोब त्यांना अटक झाली, पण त्यांच्यावरील खटल्याची प्राथमिक सुनावणी होऊन त्यांना पुढील सुनावणीसाठी भारतात पाठवावं असं ठरविलं. त्यानुसार 1 जुलै 1910 रोजी सावरकरांचा मोरिया बोटीनं भारताकडे प्रवास सुरू झाला. आपण भारतात पोचलो की आपणावर खटला चालणार आणि आपल्याला शिक्षा होणार याची सावरकर यांना खात्री होती. त्यातून सुटण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे पळून जाणे. सावरकर स्वतःला स्वातंत्र्य सैनिक आणि इंग्रज सरकारला आपला शत्रू मानेत. तेव्हा शत्रूच्या कचाट्यातून सुटून पळून जाणं हे खऱ्या सैनिकाचं कर्तव्यच आहे अशी त्यांची भावना होती. अर्थात सावरकर यांच्याविषयी इंग्रज सरकारला पूर्ण कल्पना असल्याने धोका नको म्हणून मोरिया बोट फ्रान्सवरून नेहमीच्या मार्गानं न जाता बिस्केच्या उपसागराच्या मार्गानं निघाली. पण नशीब सावरकरांच्या बाजूनं होतं. बोटीच्या यंत्रात काही बिघाड झाला आणि बोट मार्सेलिस इथं नेऊन दुरुस्ती करणं आवश्यक बनलं. त्यानुसार मोरिया बोटीनं आपला आधीचा मार्ग बदलून 7 जुलै 1910 रोजी मार्सेलिस बंदरात नांगर टाकला. एका मोठ्या राजकीय कैद्याला घेऊन मोरिया बोट भारतात जात आहे. ती वाटेत मार्सेलिसला थांबल्यास बोटीवर लक्ष ठेवावं आणि भारतीय क्रांतिकारकांनी सावरकर यांना सोडविण्याचा प्रयत्न केल्यास तो प्रयत्न हाणून पाडावा असं ब्रिटिश सरकारनं बोट निघण्यापूर्वीच म्हणजे 29 जून रोजी फ्रेंच सरकारला कळवून ठेवलं होतं. त्याप्रमाणे बोट मार्सेलिस बंदरात थांबताच तेथील पोलीस कमिशनर हेनरी लेब्ली आस हा बोटीवर आला व त्यानं सर्व मदत देण्याचं आश्वासन दिलं. सावरकर यांनी पळून जाऊ नये म्हणून ब्रिटिश पोलिसांनी बोटीवर कडेकोट व्यवस्था केली होती. स्कॉटलंड यार्डचा पोलीस इन्स्पेक्टर जॉन पार्कर आणि मुंबईचा डेप्युटी पोलीस सुप्रिटेंडेंट पॉवर
हे 2 नामांकित अधिकारी सावरकर यांच्यावर बोटीत पहारा करीत होते. त्याशिवाय त्यांच्या दिमतीला आणखी 10 पोलीस होते ते वेगळेच. डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार असूनही सावरकर बोटीवर अत्यंत प्रसन्नपणे वावरत होते. ते पाहून इतर प्रवाशांना आश्चर्य वाटायचं. मात्र या शांतपणामागे सावरकरांच्या मनात इंग्रज सरकारविषयी द्वेषाचा अग्नी पेटलेला होता. काय वाटेल ते हो, पळून जायचं असा निर्धार करून पळून जाण्याचा मार्ग ते शोधत होते. हिंडता हिंडता बोटीची पोर्ट होल्स त्यांच्या लक्षात आली. बोटीवरील कॅबिनमध्ये हवा यावी म्हणून अशी वाटोळी भोकं अनेक ठिकाणी होती. विशेष म्हणजे ती आकारानं मोठी होती व त्याला काचा किंवा खिडक्या नव्हत्या. त्यातून समुद्रात उडी मारणं सहज शक्य होतं. परंतु सतत पोलीस पहारा असल्यानं पोलिसाचं लक्ष चुकून त्या पोर्ट होल्समधून समुद्रात कशी उडी मारायची हा प्रश्न होता. सायंकाळी ते नेहमीच्या सवयीप्रमाणे बोटीच्या संडासात गेले आणि अकस्मात त्यांना सुटकेचा मार्ग सापडला. संडासातही असंच एक पोर्ट होल म्हणजे वाटोळी खिडकी होती. बस या भोकातून समुद्रात उडी मारायची, पण ती आत्ता मारता उपयोगी नाही. उद्या पहाटे सर्वजण झोपेत असताना अंधारात मारली पाहिजे. बोट धक्क्यापासून काही अंतरावर उभी आहे तेव्हा तेवढे अंतर आपण पोहून गेलो की किनाऱ्याला लागू आणि तो प्रदेश ब्रिटिशांच्या मालकीच्या नसल्याने आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे आपणाला कोणीही पकडू शकणार नाही. सावरकरांचा निर्धार पक्का झाला. हळूहळू अंधार पडू लागला. बोटीवर दिवे दिसू लागले. मार्सेलिस बंदरावरील दिवेही लुकलुकू लागले. सावरकर त्या दिव्यांकडे पाहत बोटीच्या कठड्यापाशी उभे होते. त्यांच्या मागे पोलीस होतेच. ते सावरकरांना बोलण्यापासून थांबू शकत होते परंतु विचार करण्यापासून थांबू शकत नव्हते. कठड्यापाशी उभ्या राहिल्या त्यांनी बोट आणि किनारा यातील अंतराचा अंदाज घेतला. कोणत्या ठिकाणी किनाऱ्याला लागावं म्हणजे पळणं सोयीचं होईल याचा विचार करून त्यांनी ठिकाणही पक्क केलं. पण त्यांच्या मनातील या बेताचा पोलिसांना काही पत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी पळून जायचं या कल्पनेनं सावरकर अस्वस्थ होते. त्यांना रात्रभर झोप आली नाही. त्यांच्या मनात येत होतं, पूर्वीही आपणाला पळून नेण्याचे प्रयत्न झाले पण त्यात यश आलं नाही. 1910च्या मे महिन्यात लंडनमधील आयरिश व भारतीय क्रांतिकारकांनी सावरकरांना सोडविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांना ज्या मोटारीतून तुरुंगातून कोर्टात नेण्यात येत असं त्या मोटारीवर हल्ला करायचा व सावरकरांना सोडवायचं असा तो बेत होता. त्याप्रमाणे क्रांतिकारक एका ठिकाणी दबा धरून बसले. ठरल्याप्रमाणे मोटार आली. तिच्यावर क्रांतिकारकांनी हल्ला केला व मोटारही हस्तगत केली. पण मोटार मोकळी होती. आत सावरकर नव्हतेच. कारण या कटाचा सुगावा लागून सावरकर यांना दुसऱ्या मोटारीनं दुसऱ्याच मार्गानं नेण्यात आलं होतं. सावरकर यांना सोडविण्याचा हा प्रयत्न फसला होता. एखाद्या साहसी सहकार्यानं सावरकरांचं सोंग घेऊन त्यांच्या कोठडीत प्रवेश करायचा व सावरकरांना गुपचूप बाहेर काढायचं असाही बेत आखण्यात आला. पण तोही फसला. असंच पुन्हा उद्या झालं तर सावरकरांच्या मनात उगीच शंका येत होती. VVS अय्यर हा सावरकरांचा उजवा हात मानला जात असे. त्यानं सावरकरांची लंडनच्या तुरुंगात नुकतीच भेट घेतली होती. ती संपता सावरकर यांनी अय्यर यांच्या कानात हिंदीत सांगितलं होतं की कारण पहारेकरी इंग्रज होता, त्याला हिंदी येत नव्हतं. परिस्थिती अनुकूल झाली तर आता मार्सेलिसला तुमची व माझी भेट. अय्यर यांनी मार्सेलिसला मोटार घेऊन तयार राहावं हा त्यांना इशाराच होता. पण तो लक्षात घेऊन त्याप्रमाणे अय्यर करतात की नाही अशी शंका सावरकर यांना वाटत होती. तरीही त्यांनी पहाटे समुद्रात उडी टाकून पळून जाण्याचा प्रयत्न केला काय किंवा न केला काय, शिक्षाही होणारच. पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. एखाद्या वेळी प्रयत्न यशस्वी झाला तर ठीकच, नाही झाला तर प्रयत्न केल्याचं समाधान तरी मिळेल. त्यांच्या पुढे श्रीकृष्ण, शिवाजी, नेपोलियन यांचा आदर्श होता. अशा विचारातच रात्र संपली आणि 8 जुलै 1910ची पहाट उजाडली. अजून बाहेर अंधारच होता. बोटीवरील इतर प्रवासी आणि खुद्द सावरकरांच्यावर पहारा करणारे पोलीस साखर झोपेत होते. सावरकरांना पळून जाण्यास ही वेळ सर्वात योग्य होती.
सावरकर उठले. ताबडतोब त्यांच्यावर पहारा करणारा पारकर हा अधिकारी जागा झाला. आपणाला संडासात जायचं असल्याचं सावरकरांनी त्याला सांगितलं. पारकरनं सावरकरांच्या बरोबर मोहम्मद सिद्दीक आणि सिंग असे 2 अधिकारी पहारेकरी दिले. बोटीच्या अरुंद बोळातून ते तिघीही बोटीच्या एका टोकाला असलेल्या संडासापाशी आले. सावरकर संडासात शिरले आणि त्यांनी आतून कडी लावून घेतली. ते पाहून दोन्ही पहारेकरी संडासाच्या दोन्ही बाजूला बसून पेंगू लागले. संडासातील माणूस बाहेरून दिसावा म्हणून दाराला मुद्दाम काच लावलेली होती. पण सावरकर त्यांच्यापेक्षाही हुशार होते. त्यांनी सर्व गोष्टीचा आधीच विचार करून ठेवला होता. झोपताना घालतात तो नाईट गाऊन अंगावर ठेवूनच ते संडासात आले होते. आतून कडी लावताच त्यांनी गाऊन काढला आणि दाराला असा अडकवला की दारावरची काच बंद झाली. आता आत काय चाललंय हे बाहेरच्या पहारेकऱ्यांना मुळीच दिसणार नव्हतं. सावरकरांनी अंदाज घेतला. बाहेर सर्व शांत होतं. त्यांनी उंच उडी मारून संडासात असलेली पोर्ट होलची वाटोळी खिडकी पकडली आणि आपलं कृश शरीर त्यातून बाहेर ढकललं. संबंध शरीर बाहेर येताच त्यांनी स्वतंत्र लक्ष्मी की जय असं मनाशीच म्हणून समुद्रात उडी मारली. पाण्यात काहीतरी धपकन पडल्याच्या आवाजाने संडासाबाहेर पेंगणाऱ्या पहारेकऱ्यांपैकी एक जण सावध झाला व त्यानं संडासाच्या काचेतून डोकावून पाहिलं. तिथं सावरकरांचा नाईट गाऊन दिसत होता. म्हणजे ते आत असणारच अशा कल्पनेनं तो पुन्हा पेंगू लागला. व 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, आपला कैदी अजून का बाहेर येत नाही म्हणून पारकर तिथे आला. तो पहारेकरी पेंगत असलेले त्याला दिसले. त्यांच्यावर खेचकून पारकरनं संडासाचं दार ठोठावलं. पण 1 नाही 2 नाही, आज सावरकर नव्हतेच तर ओ कोण देणार. दार ठोठावूनही कोणी ओ देत नाही हे पाहून पारकर घाबरला. त्यानं पहारेकऱ्यांना दार फोडायला सांगितलं. त्यांनी लाथाबुक्क्यांनी काही मिनिटातच दार फोडलं. पण आत शिरतात तो सावरकर नाही. ते पोर्ट होलमधून पळाल्याचं पारकरच्या ताबडतोब लक्षात आलं. सावरकर पळाल्याची बातमी हा म्हणता बोटीवर पसरली आणि एकच खळबळ उडाली. पारकर आणि पॉवर हे दोघेही अधिकारी बोटीच्या कठड्यापाशी उभं राहून दुर्बिणीतून पाण्याकडे पाहू लागले. अजूनही अंधार होता, त्यामुळे स्पष्ट दिसत नव्हतं. पण कोणीतरी पोहत धक्क्याच्या दिशेने जात आहे असं पारकरला दिसलं आणि ते सावरकरच असले पाहिजेत अशी त्यांची खात्री पटली. त्यानं कमरेचं पिस्तूल काढलं आणि सावरकरांच्या दिशेनं गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. पॉवरनेही त्याचंच अनुकरण केलं. सावरकर झपाझप धक्क्याच्या दिशेने पोहत होते आणि त्यांच्या दोन्ही बाजूंनी गोळ्या पडत होत्या. आपणाला गोळी लागू नये म्हणून सावरकर श्वास रोखून पाण्याखालून पोहत होते. क्षणभर ते वर यायचे आणि श्वास घेऊन पुन्हा पाण्याखाली जायचे. असं करीत ते धक्क्यापाशी जाऊन पोहोचले. पुढे उभी भिंत होती. त्याला असलेल्या खाचांना धरून ते भिंत चढू लागले. भिंतीवर समुद्राचं पाणी सतत आदळल्यानं शेवाळ साठून ती बुळबुळीत झाली होती. त्यामुळे सावरकर एकदम घसरून पाण्यात पडले. पण पुन्हा ते सावधगिरीनं वर चढले. अखेर भिंत चढून जाण्यात त्यांना यश मिळालं. धक्क्यावर पाऊल टाकताच त्यांनी धूम ठोकली. सावरकर गोळीच्या टप्प्याबाहेर गेल्यानं पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडण्याचा नाद सोडून दिला व ते छोट्या होडीतून धक्क्याकडे निघाले. सावरकर भिंत चढून पळत सुटल्यानंतर थोड्याच वेळात पहारेकरीही धक्क्यावर पोहोचले. त्यांनी सावरकरांचा पाठलाग सुरू केला. चोर चोर पकडा पकडा असं ओरडण्यास सुरुवात केली. पहारेकऱ्यांना चुकविण्यासाठी सावरकर जीव घेऊन तीरासारखे पळत होते. 500 यार्ड अंतर तोडताच ते रस्त्यावर आले. समोरून ट्रॅम गाड्या धावत होत्या. इकडं तिकडं पोलीस हिंडत होते. एखाद्या वाहनात उडी मारून पसार झालो तरच आपली सुटका होईल असं त्यांना वाटलं. पण वाहनात शिरणार कसं, कारण खिशात एक कवडी नव्हती. तेवढ्यात पाठलाग करणारे पहारेकरी त्यांच्याजवळ येऊन ठेपले. आपण स्वतंत्र फ्रान्स देशात आहोत. इथं इंग्रज सरकारची सत्ता चालणार नाही हे त्यांच्या लक्षात होतं. त्यांनी जवळच उभ्या असलेल्या एका फ्रेंच पोलिसाचा हात पकडला आणि मला जवळच्या पोलीस ठाण्यावर घेऊन चला असं त्याला ते मोडक्या तोडक्या फ्रेंच भाषेत सांगू लागले. पण तो पोलीस त्यांच्याकडे लक्ष देईना. उलट सावरकरांना पकडण्यास आलेल्या पहारेकऱ्यांकडून त्या फ्रेंच पोलिसानं लाच घेतली आणि तो पाठ फिरून निघून गेला.
बोटीवरच्या पहारेकऱ्यांनी सावरकरांची मानगूट पकडली आणि धक्के देत ओढत ओढत ते सावरकरांना पुन्हा बोटीवर घेऊन आले. एकाची चिंब भिजलेल्या माणसाला पोलीस मारहाण करीत ओढीत नेत आहेत हे पाहून रस्त्याने जाणाऱ्या लोकांना आश्चर्य वाटत होतं. खरं पाहता ब्रिटिश अधिकाऱ्यांनी फ्रेंच भूमीवर सावरकरांना अटक करून आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग केला होता, पण त्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. पहारेकऱ्यांनी सावरकरांना पकडून बोटीवर आणल्यावर फ्रेंच पोलीस कमिशनर बोटीवर आला आणि पार्कर व पॉवर या अधिकाऱ्यांना भेटला. त्यांचं काही बोलणंही झालं. सावरकरांना फ्रेंच भूमीवर अटक करण्यात आल्यानं या घटनेचा सविस्तर वृत्तांत आपल्या वरिष्ठांना पाठवावा लागेल असं पोलीस कमिशनरनं सांगितलं. पार्करनेही स्कॉटलंड यार्डच्या प्रमुखाला तार पाठवून राजकैद्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याला पुन्हा पकडण्यात आलं आहे असं कळविलं. सावरकर व आयर यांचं पूर्वी बोलणं झाल्याप्रमाणे सावरकर यांना मार्सेलिस बंदरातून घेऊन जाण्यासाठी मॅडम कामा आणि आयर हे दोघं मोटार घेऊन निघाले होते. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की त्यांची मोटार वरील घटना घडून गेल्यानंतर काही तासांनी मार्सेलिस बंदरात पोहोचली. ते धक्क्यावर पोहोचले तेव्हा त्यांना लोक धक्क्यावर गटागटानं बघून उभं राहून बोटीकडे बोट दाखवीत सावरकरांच्या धाडसी पलायनाची उत्साहानं चर्चा करीत आहेत असं दिसून आलं. ज्यावेळी ओल्याचिंब सावरकरांना पोलीस मारहाण करीत बोटीकडे नेत होते त्यावेळी लोकांना ते भारतीय क्रांतिकारक सावरकर आहेत हे माहीत नव्हतं आणि ते जेव्हा समजलं तेव्हा उपयोग नव्हता, कारण सावरकर बोटीवर जाऊन पोहोचले होते. त्यामुळे एका क्रांतिकारकाला मदत करण्याची चालून आलेली संधी चुकली म्हणून अनेक जण हळहळत होते. मॅडम कामा आणि आयर यांनाही आपण वेळेवर पोहोचू शकलो नाही याची हळहळ वाटत होती, कारण ते वेळेवर पोहोचले असते तर संबंध पूर्ण इतिहासच बदलला असता. त्या दिवशी सावरकरांचं पलायन हा मार्सेलिस मधल्या नागरिकांच्या तोंडी एकच चर्चेचा विषय झाला होता आणि धक्क्याकडे लोकांची रीग लागली होती. या धाडसी पलायनाचे वृत्त दुसऱ्या दिवशी जगभर पसरलं. सर्व युरोपियन वृत्तपत्रांनी त्यांची जास्तीत जास्त माहिती मिळून ती सावरकर यांच्या फोटो व चरित्रासह छापली. मॅजिनी गॅरिबॅल्डी यांच्याशी सावरकरांशी तुलना करून स्वातंत्र्यासाठी प्राणही धोक्यात घालणारा देशभक्त या शब्दात त्यांचा गौरव केला गेला. सावरकर यांच्या या पलायनानं त्यांना भारताकडे घेऊन चाललेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर मोठा ठपका आला होता. त्यांची नामुष्की झाली होती. त्यामुळे ते सावरकर यांच्यावर जाम चिडले होते. ते त्यांना शिव्या देत होते, पण सावरकर चिडले नाहीत. उलट निर्धाराच्या स्वरूपात म्हणाले, तुम्ही मला फाशीच्या खांबाकडे घेऊन चालला आहात, पण मी त्यातूनही संधी मिळाल्यास पळून जाण्यास कमी करणार नाही. मी माझ्या घरादारावर तिलांजली सोडून मोकळा झालो आहे, पण तुम्हाला बायको पोरं आहेत, त्यांच्यासाठी जगायची इच्छा असेल तर मला शिव्या देऊ नका, मारहाण करू नका, नाहीतर मी तुमच्यापैकी एकाचा तरी जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. सावरकरांचे हे शब्द ऐकून पोलीस बरेच शहाणे झाले आणि त्यांनी सावरकरांना पुढच्या प्रवासात तरी त्रास दिला नाही. मोरिया बोट एडनला आल्यावर तिच्यावरचे उतारू आणि टपाल यांची साष्टी बोटीवर बदली करण्यात आली. त्या बोटीवर एका अगदी लहान खोलीत सावरकरांना कोंबण्यात आलं. खोलीत पूर्ण अंधार होता. उठण्या बसण्याला फक्त 1 फूट जागा होती. त्यांच्या हातात बेड्या होत्याच, पण एक एक पहारेकरी आलटून पालटून त्यांच्या हाताला जखडून ठेवण्यात आला होता. या त्रासाला सावरकर भयंकर कंटाळले होते. आपल्या जीवनाचा शेवट करावा असाही विचार त्यांच्या मनात चमकून गेला, परंतु मोठ्या प्रयत्नानं त्यांनी आपलं मन आवरलं. अशा स्थितीत साष्टी बोट 22 जुलै 1910 रोजी मुंबईत बंदरात येऊन पोहोचली. सावरकर यांच्या धाडसी पलायनाचं वृत्त आधीच जगभर झाल्यानं त्यांच्या स्वागतासाठी मुंबई बंदरात फार मोठा जमाव हजर होता. त्यांच्या उपस्थितीत आणखी काही घडू नये म्हणून पोलिसांनी अत्यंत कडक व्यवस्था केली होती. सावरकर यांना बोटीतून बेड्या घालूनच धक्क्यावर आणण्यात आलं. धक्क्यावर नंग्या तलवारी घेतलेले पहारेकरी 2 रांगात उभे होते. त्यांच्यामधून सावरकरांना एका बंद मोटारीपाशी नेण्यात आलं. तेथून त्यांना रेल्वे स्टेशनवर नेण्यात आले व रेल्वेच्या बंद डब्यातून त्यांना नाशिकला पाठविण्यात आलं. सावरकरांशी
लोकांचा संपर्क होऊ नये म्हणून इंग्रज सरकारनं कडक व्यवस्था केली होती. परंतु आपल्या साहसी पलायनामुळे सावरकरांनी कोट्यावधी भारतीयांच्या व स्वातंत्र्यप्रेमी परकीयांच्या मनात मिळवलेले आदराचं स्थान काही इंग्रज सरकार काढून घेऊ शकले नाही. त्यामुळेच कितीतरी वर्षे उलटले तरी सावरकरांचं हे धाडसी पलायन हा लोकांच्या कौतुकाचा विषय बनून राहिला आहे. ते क्रांतिकारकांचे मार्गदर्शक तर होतेच, त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्यावर खटला भरवला. त्यांना 50 वर्षाची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. मात्र ते डगमगले नाहीत. अंदमानच्या तुरुंगात त्यांनी काही साधने नसताना कमला काव्य रचले, डोक्यात ठेवले, तुरुंगाच्या भिंतीवर दगडाने कोरले. त्यांनी बोटीवरून मारलेली उडी गाजली होती. लोक त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणत. 26 फेब्रुवारी 1966 रोजी सावरकरांनी आपली जीवन यात्रा संपवली. जयस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभते स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे. जयस्तुते श्री महान मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वंदे यशोयुतां वंदे. जयस्तुते हे त्यांचे स्वतंत्रता स्तोत्र आजही आपणाला स्वातंत्र्यावर प्रेम करायला शिकवते, प्रेरणा देते आहे. त्याचबरोबर नेमजसी परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला सागरा सागरा प्राण तळमळला सागरा सागरा प्राण तळमळला सागरा. हे त्यांचे काव्य आजही आपल्या मनामनात घर करून आहे. साऱ्या भारताला हेवा वाटावा असे हे तेजस्वी व्यक्तिमत्व, अंदमानच्या तुरुंगात सुद्धा कविता रचणारा हा महाकवी, या साऱ्यांची उभारणी झाली होती ती शाळकरी वयातच. अशा ह्या महान क्रांतिकारकाच्या देशभक्ताला तुमचे व माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद. थँक्यू.